20 दिवसांमध्ये शिरूर तालुक्यामध्ये बिबट्याच्या हल्ल्याच्या 3 घटना घडल्या अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली आहे। या भागामध्ये हजाराहून अधिक बिबटे असल्याचा दावा सुद्धा त्यांनी केलाय। दरम्यान शिरूरमधील बिबट्यांचं वनतारामध्ये स्थलांतर केलं जाईल अशी माहिती सुद्धा त्यांनी दिली आहे। केंद्रीय वन खात्याच्या परवानगीनं हे स्थलांतर केलं जाणार असल्याचं गणेश नाईक यांनी सांगितलंय। ह्याच्यातले बिबटे पकडून केंद्रीय वन खात्याच्या परवानगीनिशी ते वनताऱ्यामध्ये पाठवण्याचं ठरवलेले, अन्य कुठल्या राज्यामध्ये मागणी झाली तर तिथे पण पाठवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। बेन नावाचे जे केंद्रीय पशु विभागाचे अधिकारी आहेत त्यांच्याशी मी आता बोललो, त्यांना सांगितलं लवकरात लवकर परवानगी पाठवा की जेणेकरून हे पकडलेले बिबटे तिकडे पाठवले जातील। आज ज्या परिसरामध्ये जी घटना घडली त्या परिसरात सकाळी 5-5:30च्या दरम्यान एक बिबट्या जेरबंद झाला आणि तोच नरभक्षक असावा अशा प्रकारची अधिकाऱ्यांची भूमिका आहे।